नमस्कार, एसके किचनमध्ये आज आपण मिसळची रेसिपी पाहणार आहोत। हे बघा किती छान अशी आपली मिसळला तरी आली आहे। जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आपण आता रेसिपी पाहूया। आता मिसळ बनवण्यासाठी मी इथे 150 ग्रॅम मटकी भिजवून घेतली आहे। आता ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी आता एका पातेल्यात एक पळी तेल टाकून घेणार आहे। अशी मटकी पहिली शिजवून घेतल्यामुळे आपल्या मिसळला टेस्ट खूप छान येते। आता आपण या तेलामध्ये मटकी फ्राय करून घ्यायची आहे। यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं आहे। आता आपण ही 2 मिनिटं मटकी चांगली तेलावरती परतवून घ्यायची आहे हळद मिठामध्ये। हे बघा, आता आपण या मटकीमध्ये पाणी टाकून चांगले शिजवून घेणार आहोत। हे बघा, आपल्याला जेवढा कट बनवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता। आता आपल्याला मिसळसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे, 2 मीडियम साईजचे कांदे भाजून घेतले आहेत, अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलं आहे, 1 चमचा धणे भाजून घेतले आहेत, 1 मोठा टोमॅटो पिकलेला कट करून घेतला आहे, 1 चमचा जिरे भाजून घेतले आहेत, 1 चमचा पांढरे तीळ भाजून घेतले आहेत, 2 इंच आल्याचे तुकडे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। आता आपण याचं पाणी न टाकता एक चांगलं वाटण तयार करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता आपण वाटण भाजण्यासाठी एका कढईत 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। मिसळला तरी येण्यासाठी तेल थोडं जास्तच वापरायचं आहे। आता या तेलामध्ये आपण 1 चमचा मोहरी चांगली तडतडून देणार आहे। यामध्ये 1 चिमूटभर हिंग आवर्जून टाका मिसळमध्ये, त्यामुळे आपली मिसळ छान लागते। आता हे चांगले तडतडून घ्यायचं आहे। आता यामध्ये जे आपण वाटण तयार केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। वाटण जर चांगलं परतलं तर आपल्या मिसळला असा वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हे बघा, असं आता कढईने तेल सुटायला लागलं आहे आपल्या मसाल्याला। आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे, अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1 मोठा चमचा मिसळ मसाला टाकला आहे। तुम्ही कोणताही ब्रँडचा मिसळ मसाला टाकू शकता। जर मिसळ मसाला टाकायचा नसेल तर इथं अर्धा चमचा गरम मसाला देखील टाकू शकता। आता हे चांगलं आपण तेल सुटेपर्यंत पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की आता आपले पावडर मसाले करपत असेल तर आपण जे मटकी शिजवून घेतलेलं पाणी आहे ते यामध्ये एक पळी टाकून घेऊया, त्यामुळे आपले पावडर मसाले करपत नाहीत। आणि पुन्हा आता आपण याला तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। जेवढा तुम्ही मसाला चांगला फ्राय कराल तेवढी आपली मिसळला टेस्ट खूप छान येते। हे बघा, आता कडेने आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे। आता यामध्ये जे आपण मटकी शिजवून घेतली आहे ते पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। टिप म्हणजे आता यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकलं आहे। पाणी मिसळला गरमच वापरायचं, त्यामुळे आपल्या मिसळला तरी खूप छान येते। आता यामध्ये चवीपुरतं मीठ हे अंदाजानेच टाकायचं, कारण का मटकी शिजवताना सुद्धा मीठ टाकलं होतं। हे बघा, किती छान अशी आपल्या मिसळला तरी आली आहे। आता आपण एक 5 ते 10 मिनिटं चांगली भाजी कढवून घेणार आहोत मीडियम गॅसवर। गॅस फुल करायचा नाही, मीडियमवरच चांगली कढवून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। बघा, आपली मिसळ किती छान दिसत आहे, त्याला तरी किती छान आली आहे। आता एक आपण 5 ते 10 मिनिटं चांगली मिसळचा रस्सा कढवून घेतला आहे। आता अशा प्रकारे ही आपली मिसळ तयार आहे। हे बघा।